ज्येष्ठ नागरिक संघाचा 15वा वर्धापन दिवस संघाच्या सभागृहात साजरा केला जात आहे। वर्धापन दिनाचे औचित्य साधून 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला। पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघाचा 15वा वर्धापन दिन सोहळा 21 व 22 जानेवारी रोजी संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाचा शुभारंभ शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष जे म्हात्रे, ज्येष्ठ संपादक व विचारवंत विजय कुवळेकर उपस्थित होते। यावेळी जे म्हात्रे यांनी आपल्या भावना व्यक्त करत उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या। अतिशय उत्साहात आपला 15वा वर्धापन दिन साजरा होत आहे। पुढल्या वर्षी 16वे वर्ष आपल्याला लागू होत आहे। तो सांभाळून असावं कमी आहे, पण तसं काय घाबरण्याची गरज नाही, आपण सर्व ज्येष्ठ आहोत। मला आज विशेष वाटतो की आपण सर्व तरुणासारखे इथं काम करता। मग आमच्या भगिनी आहेत, बंधू आहेत। हॉल होणं गरजेचं होतं। त्यावेळी मी सुदैवाने अध्यक्ष होतो। माझा मी कर्तव्य पार केलेलं आहे। जे काही जनतेकरता करता नाही ते मी केलंय। त्याच्यामध्ये असलेली आपल्या ज्येष्ठांची चिकाटी मेहनत अतिशय महत्वाची होती। त्यावेळेचे आमचे वजे अध्यक्ष होते आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे, मोगे साहेब इथं आहेतच समोर, आणि आपण मंडळी आताचे अध्यक्ष सर्व मंडळी अतिशय तत्पर होते। आम्ही एकच काम केला, नगरपालिकेच्या नियमानुसार इथं रिझर्वेशन नाईट सिडको सारखे कुठल्याही प्लॉट करता, म्हणजे प्रत्येक समाजाकरता, आणि एक तोडगा निघाव म्हणून आम्ही ठीक आहे नगररत्न विभागाकडे आमच्या मंडळीला जावं लागले। सर्व शासकीय अधिकारी होते त्यावेळेचे शासनाकडून, आणि आज भव्य दिव्य हॉल हा इथं उभा राहते। सुरुवात झाली, आमचे वजे साहेब, विशे साहेब, आर्किटेक्ट म्हात्रे होते, आणि आपण सर्व मंडळीवर कुठल्या प्रकारे असावा, काय असावा, निधी कशी, निधीच्या बाबतीत आपण एकच सांगावं लागते की आमच्या मंडळीने कवलेकर साहेब सुरुवात अशी केली का स्वतःची पहिली निधी तयार केली। स्वतःची निधी तयार झाली तर काम होत असतो। जो दुसऱ्यावर अवलंबला त्याचा कार्यभाग बुडला, तशातली मन असते तशी आणि केली नाही, स्वतःचे पैसे उभे केले, आणि मग त्यांना ऑटोमॅटिक ओघ लागला पैशाचा एरियाचा, आणि 80 लाखाचा हॉल उभा राहिला। त्याच्यामध्ये आमच्या पटवर्धन ताई आहेत, त्यांचा अतिशय मोलाचा सहकार्य आहे। आम्ही फक्त बचत कशी होईल, देणगी किती दिली त्याचं सांगण्यापेक्षा बचत कशी होईल आमच्या या हॉलच्या खर्चाच्या बाबतीत ते आम्ही काम केलं, आणि चांगल्या प्रतीचा हॉल ज्याला तुम्ही बघता 7 वर्ष होऊन गेली, असं वाटत नाही का यंदाच तो तयार झालेला असा दिसतो, का त्याचा मेंटेनन्स ठेवणं सुद्धा गरजेचं आहे। घर कोणी बांधतो, कपडे कोणी नवीन शिवतो, पण त्याला इस्त्री मारली नाही तर त्याला शोभा नसतो, तसं आमच्या याचे मेंटेनन्स करतात आमची मंडळी। याच्यातून मेंटेनन्स करतात, देणगी स्वरूपात जे काही कमीत कमी आहे ते लोकांकडून घेतात। रोजचा कार्यक्रम आहे, 2-2.5 तास सकाळी आपण लोकांकरता फ्री मध्ये आपण हे करतो। लोक म्हणजे आपली सर्व आहेत, हे असा कार्यक्रम तुमचा चालू असल्यामुळं इथं तुम्हाला कुठल्या प्रकारे कसली कमतरता भासली नाही। आज 860 तुमचे सदस्य आहेत। आज पूर्ण हॉल भरून गेलेला आहे, आणि या हॉल भरून गेल्यानंतर मला एक आनंद वाटला का प्रत्येक वेळी बुधवारी मीटिंग होतं, त्याच्यातले निम्मे असतात, काय ज्यांना वेळ मिळेल तसा, पण वर्षातून एकदा का होईना सर्व लोक येतात, याचा मला आनंद आहे। सभासद होणं सोपं आहे, एखादी संस्था काढणं सोपं आहे, कमिटी काढणं सोपं आहे, सर्व काही प्रत्येक जण काढत असतो, समाजाचे निघतात, पण सर्व धर्मीय असल्यामुळं इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही। त्याच्यामुळे लोकांचा ओघ ऑटोमॅटिक चांगल्या प्रकारे इथं वाढलेला आहे। कार्यक्रमादरम्यान 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार जोशी, उपाध्यक्ष श्यामल आंग्रे, सचिव जयवंत गुर्जर, कोषाध्यक्ष विवेक जोशी आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.